त्यांना कळलं तुमच्यावर गेली? हो, म्हणजे माहित होतं थोडंफार असं. मग काय त्यांनी खूप मला धडधडायला लागलं. मग घरातून मग परत बंद, बाहेर यायचं जायचं, कुठे जायचं नाही. मग तुम्हाला हे कळलं घरी झालंय? मला कळलं होतं. कसं काय? तेच कोणतरी सांगतं ना, ते नातेवाईक असतात, तर तो माझा मित्र होता, खास मित्र होता आणि हिच्या भावाचा पण तो मित्र होता. तर तो मला बरोबर सांगायचा संध्याकाळी, आणि तोही माझ्यावर कट्ट्यावर असायचा संध्याकाळी 10च्या पुढे. अच्छा, तो कोणाकडे बघायचा तेव्हा? तो नाही बघायचा नाही. मला वाटलं जोड्या लावल्याच होत्या त्याचा, आणि कुठेतरी अँगल तिसरा. तो नाही. मग कसं काय जमलं सगळं व्यवस्थित? 88ला जेव्हा घरी यांच्या समजलं, आमच्या घरी थोडी कल्पना होती, पण वडिलांच्याकडे एवढं प्रेशर नसायचं. पण जेव्हा कल्पना आली यांच्याकडे, तर मी सांगितलं की आता मी बिझनेसच्या गडबडीमध्ये आहे, तू जेव्हा सांग त्या दिवशी आपण लग्न करू, असं सांगितलं? हां, डायरेक्ट सांगितलं. कारण आणि ते टेन्शन नवीन नको. त्याच्यानंतर एकदा कळलं, मग आईने आणि दादांनी मग मला आत्याकडे वडाळ्याला पाठवलं राहायला 8 दिवस, की काहीतरी तू समजव म्हणून, हिचं वय लहान आहे म्हणून समजव म्हणून पाठवलेलं मग तिकडे. मग त्यावेळी काय म्हणजे असं सोर्सच नव्हतं तेव्हा, पण घराच्या बाहेर नाही काय नाही. मग हिने मला तेव्हा मदत केली, माझी आत्ते बहीण आहे ना, तिला मग मी रिक्वेस्ट केली. पण मला सांगा, त्याच दरम्यान तुम्हाला जर वडाळ्याला असताना कळलं असतं की यांचं इथे लग्न ठरतंय, तर काय केलं? नाही, तेवढा विश्वास होता माझा. पण मग फायनली लग्न पळून जाऊन गेलं? हो. मग कुठे गेला पळून? दादरला आम्ही लग्न केलं. मग मी फॅक्टरीत असताना हिचा फोन आला की आता लग्न करूया का? म्हणलं हो चालेल. मग मी फॅक्टरीच्या ड्रेसमध्येच लग्न केलं. पण मग लग्न केल्यानंतर घरी कसं कळलं तुमच्या? नाही, घरी फोन केला आम्ही. हां, घरी फोन करून लगेच फोन करून काय सांगितलं. प्रतिक्रिया उग्र असेल म्हणजे तेव्हा माहित नाही आता घरी काय प्रतिक्रिया, असं अजून बोलणं झालेलं नाही कधी, म्हणजे असं. पण झाली असेल बरंच काही काही, वडिलांना वाईट वाटलं असेल, कारण एकुलती एक मुलगी. तुम्ही लगेच सुभाषनगरमध्येच आलात की दुसरीकडे राहिला? नाही, मग फिरायला गेलो होतो आम्ही. डायरेक्ट लोणावळ्याला गेलो. मग लोणावळा असं वाटलं की ह्यांना वाटलं की काय पोलीस केस झाली काय झाली, तर मग लोणावळ्याला 8 दिवस राहिलो. त्याच्यानंतर 8 दिवस आम्ही ह्यांच्या मामांकडे डोंबिवलीला राहिलो. मग नंतर घरी आलो. पण मग घरी आल्यावर मग काय नाही, 2-3 महिन्यांनी 3 महिन्यांनी साधारण त्यांनी बोलवलं मग घरी. मग काका आलेले माझ्या गावातनं, तर ते मानाने मला भाऊ आणि काका घ्यायला आले ह्यांना आणि मला. आता एकदम छान. किती वर्ष झाली हो लग्नाला? 28. पण आता पहिला खेळ कुठला तो बघूया, आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस वहिनींना मिळणार तेही अनुभव घ्या. बघूया तरी खेळ कुठला आलाय. खेळ आहे ग्लासांचा मनोरा. 4 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. तीन. चला, 1000 रुपयाचं बक्षीस. एक 1200. हे 1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. घेऊया काही क्षणांची विश्रांती. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.